नमस्कार, मी अरे, महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणीची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट दिली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी यंदाची बातमी देखील दिली आहे आणि खास करून अशा बहिणींसाठी अपडेट आहे, ज्या बहिणींना जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा आहे. तर त्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर दिली आहे. कारण बहिणींनो, आता तुम्हाला एकत्र 2 हप्ते जमा होणार आहे. 2 हप्ते कसे? तर जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा तो तुम्हाला एकत्र मिळणार आहे. त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. म्हणून बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचंय. संपूर्ण तुम्हाला माहिती मी परिस्थिती दाखवणार आहे. फटाफट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून द्या. कारण की आजच एक मुख्यमंत्री साहेबांनी महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे फटाफट सर्व बहिणी व्हिडिओ लाईक करा. ज्या माता भगिनी व्हिडिओ लाईक नसेल त्यांनी लाईक करायचे. कमेंट तुम्हाला लाईक नावाचं बटन असेल. त्या बटनावर सर्वांनी क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला हाय करून द्यायचे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून द्यायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार हा प्रश्न खूप दिवसापासून तुम्ही विचारताय. बहिणींनो, तुमची प्रतीक्षा संपली आहे. कारण की ह्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे तुम्हाला मिळणार आहे. आता कोणत्या दिवशी मिळणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी मुलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा आहे. आता फेब्रुवारीचा महिना संपला. अवघे 10 दिवस उरले. किती? फक्त अवघे 10 दिवस उरलेल्या बहिणींनो, तरीही पैसे जमा झालेले नाहीयेत. आता बहिणी विचारताय, सर जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे सर? फेब्रुवारीचे पैसे कधी येणार आहे? तर बहिणींनो, सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळणार आहे भविष्यात. नक्की बघा. बघा, त्यामुळे महिलांच्या मनावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारी, फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. खरोखर बहिणींनो, जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार आहे का? दरम्यान याबाबत अजून देखील ऑफिशियल अनाउन्समेंट दिलेली नाहीये. पण हा हप्ता कधी येणार? असा प्रश्न देखील विचारला जात आहे. त्याचं उत्तर आपण जाणून घेऊया, की जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारीचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला येणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र अजूनही पैसे जमा झालेले नाहीयेत. दुसरी गोष्ट, जानेवारीनंतर आता फेब्रुवारीच्या हप्त्याची ही महिला वाट पाहत आहेत, की आता फेब्रुवारीचे सुद्धा पैसे येणार की नाही येणार. कारण की जानेवारीची बाकी अजून फेब्रुवारीचे सुद्धा पैसे बाकी आहेत. आता बहिणी म्हणताय, की लाडक्या बहिणींना ते की नाही पैसे कधी मिळणार? तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींना टोटल ₹3000 मिळणार. म्हणजे टोटल ₹3000 एकत्र तुमच्या खात्यावर येऊ शकतात. कारण की ₹1500 जानेवारी महिन्याचे असणार आहे. दुसरी गोष्ट ₹1500 फेब्रुवारी महिन्याची असणार आहे. असे टोटल तुम्हाला ₹3000 मिळणार आहे. कमेंट करून सांगा बरं, की बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला होता. कारण ज्या बहिणींना डिसेंबरचे पैसे आले, त्याच बहिणींना जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहे. तर कमेंट करून मला सांगावं लागणार आहे, की सर मला जानेवारीचे पैसे आलेले होते आणि जर का आले नसेल लिहून पाठवा, की सर मला जानेवारीचे पैसे आलेले नाहीये. तर तुम्हाला टोटल ₹6000 किंवा ₹4500 पाठवले जातील. ते तुम्हाला एकत्र मिळू शकतात. डिसेंबरचा, जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा असे 3 हप्ते तुम्हाला एकत्र मिळू शकतात. फक्त तुम्हाला कमेंट करून पाठवायचं आहे, की सर मला हप्ता आला होता डिसेंबरचा, सर मला हप्ता आलेला नव्हता डिसेंबर महिन्याचा. त्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर देऊ शकतो. नंतर हा हप्ता मार्च महिन्यात दिला जाऊ शकतो. आता बघा, होळीच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात असं सुद्धा बोललं जात आहे. पण 2 आणि 3 मार्च रोजी होळी आहे. त्यामुळे त्या कालावधीत पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. याबाबत अजून ऑफिशियलरित्या कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाहीये. पण अशी देखील माहिती मिळते सूत्रानुसार, की तुम्हाला पैसे 2 आणि 3 मार्च रोजी मिळू शकतात. पण 2 आणि 3 मार्च रोजी होळी आहे आणि होळीचं औचित्य साधून तुम्हाला हे पैसे पाठवले जाऊ शकतात. कारण सरकार कोणत्या कोणत्या सणाच्या औचित्य साधून तुम्हाला पैसे पाठवत असतं. सणाच्या दिवशी किंवा सणाच्या अगोदर तुम्हाला पैसे मिळत असतात. म्हणजेच येत्या 10 दिवसामध्ये लक्षात घ्या, 2 आणि 3 तारखेला तुमची या ठिकाणी होळी आहे. 2 मार्च आणि 3 मार्च तुम्ही बघू शकता. तर त्यानुसार तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा बहिणींनो, अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला मार्चमध्ये हे पैसे या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजेच काय, ते तुमचे फक्त 10 दिवस उरलेले आहेत. तर हे 10 दिवसामध्ये तुम्हाला कधी पैसे येऊ शकतात. आधी उद्या सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊ शकतात. तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. 2 आणि 3 मार्च रोजी होळी, त्याच्या अगोदर तुम्हाला पैसे मिळणार आहे. बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.